श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या. या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. या मौनी अमावस्येचा प्रारंभ 17 जानेवारीला रात्री 12:03 होणार आहे आणि समाप्ती 18 जानेवारीला रात्री 1:21 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. मौनी अमावस्या जी असते तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. या अमावस्येला व्रत देखील केले जाते. मौनी अमावस्या म्हणजेच या दिवशी मौन पाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या अमावस्येला मौन पाळावे, परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही. परंतु जे साधू असतात, ऋषीमुनी असतात, तर ते या मौनी अमावस्या दिवशी मौन पाळत असतात. आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणं शक्य नाही झालं तरीही चालेल, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे. म्हणजेच काय, या दिवशी चुकूनही वादविवाद क्लेश करायचा नाही. यामुळे आपल्याला अनेक फायदे आहेत तर ते होत असतात. त्याचबरोबर या दिवसाचे महत्त्व जे आहे ते देखील आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी चुकूनही वादविवाद तुम्ही करू नका किंवा कामाव्यतिरिक्त जास्त या दिवशी बोलू नये असे सांगितले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही मौनी अमावस्या तिथी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते. सर्व अमावस्यापैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी आहे आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते. या मौनी अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पणविधी केले जातात. त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या मौनी अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो, पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते. तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्रता संपेल. जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 18 जानेवारीला रविवारच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण संपूर्ण दिवसभर अमावस्या तिथी असणार आहे, म्हणून संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला ज्या काही सेवा उपाय करायचा आहे तर ते आपण करू शकतो. यंदा मौनी अमावस्येला एक अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे. तर तो म्हणजे यावेळी मौनी अमावस्येला 18 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे. त्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगांची निर्मिती होत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शुभयोग निर्माण होतो. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा सहयोग खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणून या दिवशी सर्वार्थी सिद्धयोग देखील तयार होत आहे. आणि सर्वार्थी सिद्धयोग हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा योग मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितले जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यामुळे त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवीय शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा तर आपण केलीच पाहिजे.
कारण ती दैवीय शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात. आणि म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच, आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न, कष्ट, तडजोड करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छाही पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल, काही ग्रह हे अशुभ स्थितीमध्ये असेल, तर आपल्या प्रयत्नांना हे यश मिळत नाही. आणि म्हणून जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होते. त्याचबरोबर प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. जर आपल्या घराला, कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद, क्लेश, भांडण होत असतात. मग ही भांडण नवरा बायकोचे असतात, आई मुलाचे असतात, किंवा पितृदोषामुळे मुलाची प्रगती देखील होत नाही. मुलं घरात सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, किंवा पितृदोषामुळे घरात पैसा हा देखील स्थिर राहत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही. त्याचबरोबर कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पाडत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते. जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावस्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा. या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतात. देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता हे देखील दूर होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. जर ते शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघर या दिवशी आवर्जून स्वच्छ करावं. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे. आता यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं ते घ्यायचं आहे आणि त्या दुधात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. नंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालून कापसाची वात लावायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर जो लाल रंगाचा मौली धागा असतो तर तो तुम्हाला लागणार आहे. जिथे कुठे पूजा साहित्याचं सामान मिळेल तिथे तुम्हाला हा मौली धागा मिळून जाईल. याला रक्षासूत्र असे देखील म्हणतात. हा धागा तुम्हाला आणायचा आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचे आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. यानंतर हे जे दूध आहे त्या तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा धागा जो आहे तर तो तुम्हाला या तुळशीला बांधायचा आहे. तुळशीला धागा बांधल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या तुळशीला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर आपल्या 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना आपली इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतात आणि म्हणून तुम्ही या झाडाची पूजा अवश्य रविवारी मौनी अमावस्येला करायची आहे. यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि झाडाच्या खोडामध्ये आपले पितृ वास करतात. यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं
घ्यायचा आहे आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि असे हे पाणी तुम्हाला घ्यायचे आहे. सोबतच तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर साधं तेल तुम्ही दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल. दुहेरी कापसाची वात करून दिव्यामध्ये लावायची आहे आणि यानंतर हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा त्या झाडाच्या खोडापाशी प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे जल या वृक्षाखाली अर्पण करायचे आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. पूर्वजांचे स्मरण करावे किंवा ओम पितृदेवाय नमः असं देखील म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले पूर्वजसुद्धा वास करतात आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण त्या वृक्षाची पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा देखील दूर होत असतो. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. मौनी अमावस्येला बेलाच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकराची देखील पूजा केली जाते कारण ही अमावस्या त्यांना देखील समर्पित आहे. या मौनी अमावस्येला बेलवृक्षाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे अक्षदा म्हणजेच थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. एक गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. यानंतर दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला बेलाच्या झाडापाशी जायचं आहे. गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जल या वृक्षाला अर्पण करायचे आहे. यानंतर त्याच वृक्षाखाली बसून तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताचा झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे तर तुम्हाला ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने ही 3 झाडं आहे तर या झाडांची पूजा आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायची आहे. आता या 3 पैकी 3ही झाड तुमच्या घराजवळ असेल, अगदीच तुम्हाला या 3ही झाडांची पूजा करणे शक्य असेल तर 3ही झाडांची पूजा तुम्हाला अवश्य करायची आहे. जर या 3ही पैकी 1 किंवा 2 झाड तुमच्या घराजवळ असेल तर त्याची पूजा तुम्ही करू शकता. या दिवशी या झाडांची अशी पूजा जो पण व्यक्ती करतो त्या व्यक्तीला आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी हे कमी होतात, पितृ प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात आणि तसेच या झाडाची पूजा मौनी अमावस्येला केल्याने या मौनी अमावस्येचं जे काही धार्मिक महत्त्व आहे, जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूयात एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.